रेशीमबागच्या हिरवळीवर गुढीपाडवा. गेली 11 वर्षे कोणालाही न जुमानता मोदी हवेत घेरट्या घालत होते. त्यात त्यांनी ईडी, सीबीआय, शासन प्रशासन यांचा मुक्त हस्ते वापर करत न्यायालयालाही काबूत ठेवले होते. भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र या कारवायांना कंटाळली होती. शिवसेनेची उडवलेली शकले संघाला आवडलेली नाही. पडत्या काळात बाळासाहेबांचा हात महाराष्ट्रात भाजपने धरला होता. आपणही पडत्या काळात उद्धवजींना मदत करणारे प्रथम व्यक्ती असो असे पंतप्रधान म्हणत असले तरी अशी वेळ आणली कोणी याचा खुलासा रेशीमबागेत झाला असेल. बाबरी प्रकरणात ठाकरेंनी टोकाची भूमिका घेतली होती. आताही काशी, मथुरा, दिल्लीसाठी सुद्धा ठाकरे सोबतीला हवे. शिंदे पवार कंपनीच्या भ्रष्टाचारावर आता पांघरून घालणे म्हणजे स्वतःला तंबूत कोंडून आग लावणे होय. पंतप्रधान गृहमंत्र्यांवर बोलणाऱ्यांच्या मागे ईडी, सीबीआय सारखे कुत्रे सोडून प्रकरण अंगाशी येत आहे. संघाला अशा कुत्र्यांची भीती नाही म्हणून मोदींचे विमान रेशीमबागेत उतरले. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगाला हाताशी धरून विरोधकांना आपण संपू या भ्रमात भाजपाचा घोडा उधळला आहे. यांची सर्वच प्रकरणे सुप्रीम कोर्टात आली आहेत. कोर्टाने नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तर केंद्रातला बुरुज ढासळण्यास वेळ लागणार नाही. मोदीजी आणि अमित भाई निवृत्त होतील मग पुढे काय? आयाराम भरती केले ते किती साथ देतील? संघाला ही चिंता सतावत आहे. चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे पलटूरामांच्या यादीतील आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एकही घटक त्यांच्या सोबतीला नाही. अशा वेळी ताकही फुंकून प्यायची असते. महाराष्ट्राचा केलेला खेळ खंडोबा निस्तरताना बऱ्याच समस्या येऊ शकतात. कोर्ट जेव्हा हंटर मारेल तेव्हा वेदना कोठे कोठे होतील याचा नियम नाही. पडत्या काळात सुद्धा ठाकरे व पंजाबात बादल यांनी साथ सोडली नव्हती. सत्ता मिळताच भाजपने त्यांना काय दिले या गोष्टी संघ विसरलेले नाही. यातून सुवर्ण मध्य काढण्यासाठीच गुढीपाडव्याला पंतप्रधान रेशीमबागेच्या हिरवळीवर पोहोचले. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.